फक्त फक्त पोटॅश आणि अगदी बुस्टर वापरला आमचं. तर इतका नंबर एक ऊस आला आहे, तुम्ही लाईव्ह शेतकऱ्याला बघू शकता तुम्ही जाऊन. त्यांनी म्हणले की एवढं खताचं कसं तुमचं, त्याने अर्ध्या मधात नेले आम्हाला ऊसाच्या पूर्ण अर्ध्या मधात फडात नेले आम्हाला त्याने. आणि तिथे ऊस दाखवले त्यांनी की किती पोकलेला आहे त्यांचं ऊस. तर मला असं वाटतं की सरासरी त्यांचं ऊस माझ्या हिशोबानं 80 टन ऊस निघते सर. 100% निघते 80 टन ऊस एकरी. पर लास्ट शेवटपर्यंत आमचं ते पहिल्या शेड्यूल पासून तर आमचं त्यांनी वापरलेच नाही. लास्टच्या टप्प्यामध्ये वापरले फक्त पोटॅश. एकच डोस दिलेत, एकच डोस दिलेत फक्त. फक्त एकच डोस दिले शेवटचं, नाही पुन्हा नाही. अगोदरच त्यांचं दुसरं खत होतं, आमचं शेवटच डोस दिला फक्त. म्हणजे परत शेवटपर्यंत त्यांनी आमचे डोस वापरले नाहीत. लास्टला त्यांनी आम्हाला भेटले त्यावेळेस त्यांनी आमचे डोस वापरले, असं आहे. त्याचबरोबर आमचे जे शेतकरी आहेत या ठिकाणी वापरलेले आणि आमच्यावर विश्वास ठेवून ऊसाचं उत्पादन अग्रेसर आहे. मांजरा नदीवर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे, जे शिरो बांधरवाडा या ठिकाणी येऊन त्यांनी शेतकऱ्याला स्वतःची तळमळ आणि जिव्हाळा लक्षात घेऊन त्यांनी आपल्या या ठिकाणी आणले आहेत. नामदेव जाधव सर यांनी आम्हाला शेतकऱ्याला 4 शब्द म्हणून व्यक्त केले. नामदेव जाधव गोष्टी बोलायचं, तुमचं नाव सांगायचं, काय तुला कसं वाटलं? नामदेव माणिकराव जाधव, शिरोळ बांधरवाडा, तालुका निलंगा. अग्रो बुस्टरची मी पण एकच केला होता. 1 एकरला 1 बकेट आणि 1 सम्राट DAP घातला. पुन्हा पाऊस भरपूर लागल्यामुळं ते शक्यच झालं नाही घालायचं. तरी बी चांगला रिझल्ट आला त्याचा. आणि आमचा ऊस एकदम ते मरून चालता. पहिले सरांना रेडी येऊन ड्रेचिंग केल्यावर थांबला, कारण की जरा असं हात स्वतः मी घातला, थोडा शेड वेगळा थोडा, म्हणजे जरा त्यात थोडं शेडसाठी बदललं तर चलत जरा मराठी शेडची, कारण की डेझेल वाश रिजल्ट भरपूर आहे त्याचा. फक्त शेड जरा वेगळा आहे, कारण की घालायला त्रास होतो जरा.